महाराष्ट्र सारस्वतातील मुकुटमणी आणि संत शिरोमणी असे ज्यांना संबोधलं जातं, त्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी रोजच्या व्यवहारापासून अगदी वेद विज्ञानापर्यंत सर्व ज्ञान आपल्या अभंगातून मांडलं. जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी, म्हणावे कसे होत या लागे वाणी. परब्रह्मरूपी असा हा तुकावा, तयाचे तुकी कोण दुजा तुकावा. आध्यात्मिक आणि वैचारिक क्रांतीमध्ये अग्रदूत असणारे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज विश्वाचा पसारा आणि आपला सर्वसामान्य माणसाचा औट हाताचा मानवी देह यांच्यामधलं अद्वय या अभंगामधून प्रकट करतात. आत्मज्ञान प्राप्ती झाल्यानंतर आपण ब्रह्म असल्याची जाणीव आपल्याला झाली. मग हे आत्मतत्व कसं आहे, तर हे आत्मतत्व अणुरेणूहूनही सूक्ष्म आहे आणि आकाशामध्ये व्यापक आहे. हा क्षणभंगूर देह म्हणजे तरी नेमकं काय आहे, तर हा क्षणभंगूर देह म्हणजे जणू भ्रमाचा आकार, भ्रमाचा भोपळा, माझं मी पण. मात्र आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर ही प्रवृत्ती नष्ट होते. ध्याता, ध्यान आणि ध्येय अशा प्रकारच्या असंख्य त्रिकुटी नष्ट होऊन देहाच्या आतमध्ये मग लख्ख असा प्रकाश पडतो आणि आत्मज्ञान प्रगट झालं. आत्मज्ञानाची जाणीव आपल्याला होऊ लागते आणि मग या जीवशिवाच्या ऐक्यामध्ये माझं असं काहीच राहत नाही. माझं मी पण निघून जातं. आता कोणतीच आसक्ती नाही, योगक्षेम नाही. आणि या अवस्थेचं वर्णन करताना तुकोबा म्हणाले, क्षराक्षरा वेगळा तुका होनी निराळा, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रकाश. मग आता काय करायचं? आता हा देह उरलाय फक्त उपकारापुरता आणि जास्तीत जास्त पुढच्या भाषेत सांगायचं तर परोपकारापुरता. भक्ती रस प्रगट करणाऱ्या मालकवंश रागामधून संगीतकार राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला आणि पंडित भीमसेन जोशी यांच्या भक्तिस्वरामधला हा सुंदर असा अंग अणुरणिया ठोकळा तुका आकाशा.